अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी मनी बाउल कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पहिलं मी दाखवते तुम्हाला. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे पहिलं हे तर असं काचेचं भांडं किंवा मातीचं भांडं आपल्याला लागणार आहे. मी ही पंती आहे माझ्याकडे मोठी, ती मी घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त. याचा बाउल मी नंतर रेडी करणार आहे माझ्यासाठी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही पंती घेतलेली आहे. मातीची पंती पण चालेल किंवा मग काचेचा बाउल असतो आपल्याकडे मोठा, तो पण चालेल. त्याच्यामध्ये असे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला. तांदूळ नाही घेतले तरी चालतात, पण तांदूळ घ्यायचे थोडेसे, कारण तांदूळ खराब होतात. त्यामुळे कोण तांदूळ नाही घेत, पण तांदूळ थोडेसे घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे कॉईन्स लागणार आहे. तर त्यामध्ये हा जिबू कॉईन आहे, हा लक्ष्मीचा कॉईन आहे बघा, आणि याच्यामागे श्रीयंत्र आहे. तर हा कॉईन आपल्याला लागणार आहे. आणि सगळ्यात मेन हा पायराईट स्टोन आपल्याला लागणार आहे, जो मनी मॅग्नेट आपण म्हणतो, मनी खेचून आणायचं काम हे करतं. तर हा पायराईट स्टोन आपल्याला लागणार आहे. हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर हे तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यासोबत हे पण तुम्ही ठेवू शकता, हेल्थ कॉईन किंवा मग लव कॉईन. जर लव अट्रॅक्ट करायचं असेल तर या मनी बाउलमध्ये तुम्ही हे पण ठेवू शकता. हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हे तेजपत्ता आपल्याला मसाल्यामध्ये असतो, सगळ्यांना माहिती आहे, ते लागणार आहे. तर याच्यावर काय लिहिले, कशासाठी लिहिले हे मी सांगतेच तुम्हाला. त्यानंतर आपल्याला एक अशी 500ची नोट लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही कॉईन्स लागणार आहेत, जे आपले नाणे असतात ते लागणार आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ही दालचिनी लागणार आहे इथे. तर चला आता कसं बनवायचं आहे हा बाउल ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर सगळ्यात पहिलं असे ह्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे कॉईन्स जे आपण घेतलेले आहेत, जेवढे कॉईन्स तुम्हाला घ्यायचे आहेत तेवढे घेऊ शकता. तर मी ते असं तुम्हाला हे थोडेसे कॉईन्स घेऊन दाखवलेले आहेत. तुम्ही जास्ती पण याच्यापेक्षा जास्ती पण कॉईन्स पूर्ण आपलं जे बाउल आहे तो भरून पण तुम्ही कॉईन्स ठेवू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे जे स्टोन्स आहेत, कॉईन्स आहेत ते ठेवायचे आहेत. तर हा लक्ष्मीचा कॉईन इथे मी ठेवलेला आहे, जिबू कॉईन आहे तो मी इथे ठेवलेला आहे. त्याचबरोबर हा पायराईट स्टोन आहे, हा मनी मॅग्नेट सगळ्यात मेन आहे, तर हा पण मी याच्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे ही दालचिनी. तर दालचिनी आपल्याला अशी याच्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये ही जी नोट आहे 500 रुपयाची, ती याच्यामध्ये मी अशी ठेवणार आहे. तुम्हाला 2-3 नोटा ठेवायच्या असतील तशा पण तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मी आता हे तेजपत्ताचं काय सांगते मी तुम्हाला. तर याच्यावर बघा, हे मी असं मनी लिहिलेलं आहे, याच्यावर सक्सेस लिहिलेलं आहे, याच्यावर बिझनेस ग्रोथ लिहिलेलं आहे. तर हे कशासाठी, तर जे काय आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे, जे काय आपल्याला विश आहे आपली की ह्याच्यापासून मला हा लाभ व्हावा, पैसे मिळावे, मग सुख समृद्धी मिळावे, जे काही तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ते तुम्ही या बाउलमध्ये लिहून ठेवायचं आहे असं तेजपत्त्यावर. तर सक्सेस कोणाला नको आहे, सक्सेस सगळ्यांनाच पाहिजे असतं, मनी पण सगळ्यांनाच हवा आहे. आणि मी बिझनेस आहे माझा, त्यामुळे बिझनेस ग्रोथ मी इथे लिहिलेलं आहे. आणि ते आपल्याला इथे असं ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लव पण लिहू शकता, जसं मी मगाशी सांगितलं, हेल्थ पण लिहू शकता. आणि हा आपला असा मनी बाउल तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे हा आपल्याला मनी बाउल तयार करायचा आहे. आणि जे काय आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे, जे काय आपल्याला हवं आहे, जे काय आपल्याला पाहिजे आहे ते असं याच्यामध्ये लिहायचं आहे या तेजपत्त्यावर. आणि ह्याच्यामध्ये हे कॉईन्स आपल्याला ठेवायचे आहेत. लक्ष्मी कॉईन मी दाखवलं मगाशी तुम्हाला, त्याच्यामागे श्रीयंत्र आहे. त्यानंतर तो जिबू कॉईन आहे. आणि पायराईट कॉईन पण आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. माझ्याकडे आता सध्या नाही आहे तो अवेलेबल स्टॉकमध्ये पायराईट कॉईन, त्यामुळे मी ठेवलेला नाही आहे, पण तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हा जो मेन आहे तो हा स्टोन आहे, तो आपल्याला ठेवायचा आहे. कॉईन्स ठेवायचे आहेत, तांदूळ ठेवायचे आहेत थोडे. आणि हे आपल्याला आता मेन प्रश्न राहिला, ठेवायचं कुठे.
तर हे असं आपला बाउल तयार झाल्यानंतर आपल्याला हा आपल्या घराच्या नॉर्थ ईस्ट डायरेक्शनमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही नॉर्थ ईस्ट जे कोपरा असतो आपल्या घराचा त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा बाउल ठेवून द्यायचा आहे. आणि असं आपल्याला विचार करायचा आहे, हे जे काही आपण ठेवलं आहे याच्यामध्ये तेजपत्त्यावर लिहून ते आपल्याला मिळालेलं आहे असं तुम्हाला म्हणजे ठेवताना पण तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणायचं आहे. आणि रोज हाच विचार करायचा आहे की आपल्याला सक्सेस मिळालेला आहे, बिझनेस ग्रोथ मिळालेली आहे, पैसे मिळालेले आहेत, धनसंपत्ती मिळालेली आहे, चांगली हेल्थ आहे आपली आणि चांगलं काय म्हणतो लव चांगलं आपल्या आयुष्यामध्ये प्रेम चांगलं वाढलेलं आहे असं आपल्याला रोज आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे. असं आपण करायचं आहे हा बाउल तयार झाल्यानंतर.